अकलूज येथील S&S ज्वेलर्स भव्य शोरूमचे उद्घाटन संपन्न। सर्व जगात सोन्याला महत्त्व आहे। भविष्यात सोन्याचे दर लाखाच्या पुढे जाणार असून शेअर मार्केट गडगडले तर सोन्याचा दर वाढत असतो आणि जगात सर्वात जास्त सोने कुठे असेल तर ते भारतात आणि भारतातील प्रत्येक महिलांकडे असून जगात सर्वाधिक सोन्याचे दागिने भारतीय महिला वापरतात असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका पाटील यांनी अकलूज तालुका माळशिरस येथील शंभूराजे पॅलेस सहकार नगर नवीन बस स्टँडच्या पाठीमागे असलेल्या S&S ज्वेलर्सच्या भव्य शोरूमच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यावेळी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। यांचा संगम म्हणजेच या ठिकाणी या ज्वेलर्सचे मालक माननीय शंकर शेळके पाटील यांनी या ठिकाणी अतिशय परिश्रमातून या ज्वेलर्सचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। या ठिकाणी मी एक पार्श्वभूमी सांगू इच्छितो की गेल्या 30-35 वर्षापूर्वी आपल्यातील जी काही मंडळी होती ती सोन्या चांदीच्या व्यवसायात फारशी निगडीत नव्हती। त्या काळात या ठिकाणी एक माळखांबीतील एक तरुण माननीय आताचे शंकर शेळके पाटील यांनी नेपाळमध्ये जाऊन सगळ्यात महत्त्वाचं नेपाळमध्ये जाऊन परदेशात जाऊन या ठिकाणी दुकानात काम करण्याची भूमिका घेतली। अतिशय साधा कामगार म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आणि या कामगार म्हणून काम करत असताना त्यांनी त्यांचा या कुटुंबाशी काही संपर्क गेले 10 वर्ष या कुटुंबाशी त्यांचा संपर्क नव्हता आणि अशातून त्या ठिकाणी त्यांनी नेपाळ या ठिकाणी स्वतःचं दुकान टाकलं आणि जो कामगार म्हणून त्या नेपाळमध्ये गेला त्या ठिकाणीच दुकान टाकलं गेलं आणि आपल्याही मायभूमीत एक मोठं काम असावं, आपल्याही मायभूमीत आपलं दुकान असावं म्हणून या ठिकाणी अकलूज या ठिकाणी शंकर शेळके पाटील यांनी या ठिकाणी दुकान टाकलेलं आहे आणि ज्या माणसानं परदेशात जाऊन दुकानदारी केली सोन्या चांदीत नाव मिळवलं ते नाव निश्चितच अकलूजमध्ये ते यशस्वी होईल आणि त्यांचा जर अतिशय इतिहास जर बघायचा म्हटलं तर अतिशय दादा माहितीसाठी सांगतो की अतिशय गरिबीतून अतिशय शंकर शेळके यांनी अतिशय गरिबीतून हा जे वैभव उभा केलेला आहे हे वैभव सर्वसामान्य तरुणांना मार्गदर्शक ठरेल याचा आदर्श घ्यावा की जो मुलगा आपल्या कुणीही परिचयात नसताना नेपाळमध्ये जातो आणि त्या ठिकाणी हा व्यवसाय उभा करतो हे अतिशय मोठं काम आहे आणि हे काम निश्चितच तरुण पिढीला आताच्या आपल्या समाजाला प्रेरणादायी काम ठरेल एवढंच या ठिकाणी मी बोलू इच्छितो। एवढं बोलून मी माझं छोटंसं प्रस्ताव संपवतो। धन्यवाद। छान वाटलं की आपल्या गावचे आपल्याच तालुक्यातले एक परिवार नेपाळलाच नुसतं न जाऊन नेपाळला यशस्वीरित्या आपला व्यवसाय करून तोच व्यवसाय पुन्हा अकलूजमध्ये वाढवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि नक्कीच ज्या पद्धतीने दुकानाची मांडणी केलेली आहे, प्रेझेंटेशन आहे, ज्या पद्धतीने आपण सर्वांशी व्यवहार करत आहात मला आत्मविश्वासाने असं वाटतं की दुसऱ्या शाखा लवकरच तुमची निघाल्याशिवाय राहणार नाही। फक्त ती शाखेच्या उद्घाटनाच्या आम्हाला विसरू नका एवढं नक्की तुम्ही हे ठेवा। समाधान व्यक्त करते, अभिनंदन करते, त्यांच्या सर्व टीमचं देखील खूप खूप अभिनंदन करते। आताच्या जागतिक परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सोनं हे जगाच्या अर्थकारण आणि जगाच्या राजकारणामध्ये मोठा एक रोल किंवा एक पात्र निभावते असं दिसतंय। कारण का मागच्या 3 वर्षापूर्वी जेव्हा रशिया युक्रेनचं युद्ध झालं तर त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस युद्ध झालं तर युरोपियन युनियन असेल किंवा अमेरिका असेल त्यांनी पहिली गोष्ट केली म्हणजे की रशियाचे जे काही रसद होती, जे काही त्यांचे पेमेंट्स होते, गेटवेज होते ते बंद केले आणि गेटवेज बंद केल्यामुळं जे काही रशियाची इन्व्हेस्टमेंट फॉरेन कंट्रीजमध्ये होती ती अडकली
आणि अशा वेळेस सोन्याच्या खऱ्या अर्थाने महत्त्व पुन्हा एकदा जगामध्ये समजू लागलं. आज जर पाहिलं तर जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं अमेरिकाकडे आहे, त्यानंतर चायनाकडे आहे. मला वाटतं भारताचा नंबर 4था 5वा आहे. बाळदादांनी मागाशी विचारलं की सोन्याचा भाव किती झाला, तर तेव्हाच सांगितलं की 96,000 रुपये झालेला आहे. आणि दादा म्हणले मला वाटलं की सोन्याचा भाव कमी होईल. पण आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने अमेरिकामध्ये ट्रम्प हा जो टॅरिफ लावतोय किंवा जे काही त्या पद्धतीने चाललेलं आहे, भविष्यामध्ये सोन्याचं जे काही एक्सपर्ट्स आहेत, जे तज्ज्ञ आहेत, त्यांनी एक भविष्यवाणी केलेली आहे की सोन्याचा दर हा कदाचित लाखाच्या पुढे जाणार आहे. त्यामुळं सोन्याचे दिवस चांगले पण म्हणता येतील आणि वाईट पण म्हणता येतील. कारण का जेवढा दर सोन्याचा वाढणार आहे तेवढ्या व्यापाऱ्यांना देखील सोनं हे गिरायकांना पटवून देणं देखील थोडं अवघड जाणार आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण करोना काळात पाहिलं, मागच्या 3-4 वर्षी करोना आला आणि घरी बसल्या बसल्या मुलांच्या हातामध्ये, खास करून तरुण पिढीच्या हातामध्ये मोबाईल होता. पण काय व्यवसाय करायचा हा प्रश्न होता. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले गेले आणि त्यावेळेस देखील आपल्याला असं जाणवतं की सोन्याचे दर खाली पडले. पण आता ज्या पद्धतीने अमेरिकाचं जे काही राजकारण चाललेलं आहे, पुन्हा शेअर मार्केट कमी झालं आणि सोन्याचे दर हे पुन्हा आपल्याला वाढलेले दिसत आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की पूर्वजांपासून एक शाश्वत संपत्ती आपण जर पाहिलं तर एक म्हण आहे किंवा एक असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्त सोनं जर कुणाकडे असेल तर ते भारतीय महिलांकडे आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने खजिनदार आपल्या इकडं उजव्या बाजूला, डाव्या बाजूला बसलेले आहेत माझ्या. त्यामुळं मला असं वाटतं की भारताचं अर्थकारण फिरवायला आपल्या महिला खूप कारणीभूत आहेत. कारण का ज्या पद्धतीने सोन्याची आवड भारतामध्ये आहे, तर एक मोठी बाजारपेठ भारतामध्ये उपलब्ध पूर्वीपासून आहे. तर नक्कीच आपल्याला जरी अकलूजमध्ये बरेचसे दुकानं असली, सोन्याचा दर जरी वाढला असेल अंधारे साहेब, तरी देखील वहिनी तुम्हाला दुकानात घेऊन सोनं खरेदी केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंही नक्कीच आवर्जून मी सांगते. फार आनंद आणि समाधान वाटलं त्या दुकान पाहून, आपली लोक पाहून, प्रेमळ स्वभाव बघून, ज्या पद्धतीने अगदी लहान मुलांपासून सन्मानपूर्वक वागणूक देतात. तर मी खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते.